स्ट्राइकला गौरव. चला मॅचला सुरुवात. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण सामना. येस कुशल गुरव, चला लेगी राहायचंय लवकर. कुशल गुरव लेगी लेगी. हो यावेळेला पहिला चेंडू सीमारेखा पार. चौकार, 4 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय सीमारेखा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि इकडे नवीन फलंदाज आलेत ते नेहल चावा. गौरव इकडे स्ट्राइक वर असतील. 2 चौकार आले त्याच्या बॅटिंगमधून. आहा काय नजाकत भरा शॉट मारलेला गौरव. तिसरा चौकार मारलेला आहे गौरवनी. काय बॅटिंग करताय ते गौरव. कुठे होते तुम्ही गेल्या 4 मॅच मध्ये. आणि इकडे परत एक चौकार. 4 चौकार मारलेत गौरव यांनी. काय फलंदाजी करतायत ते गौरव. इकडे वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव भेटलेला आहे. गौरव इकडे 4 चौके मारलेले गौरव यांनी. आणि अजून एक अतिरिक्त धाव. हे डगआउट मध्ये खूप खुश आहेत सगळे. चांगला फटकानी. इकडे 5वा चौकार गौरव. काय फलंदाजी करत आहेत ते गौरव. गौरव काय फलंदाजी करत आहेत ते गौरव. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22. काय फलंदाजी केली ती गौरवने. आणि नवीन गोलंदाज झाले ते किरण. सामना करतील नेहल. आणि इकडे गडी बाद झाले ते नेहल.
गौरव नाही केलाय तर आपण अलीकडे. आणि इकडे नवीन फलंदाज आले ते जितेश. गौरव यांना नॉन स्ट्राईक वरच ठेवलेला आहे. आणि कट्टू कट आहे. नाही गेला, नाही गेला, नाही गेला. हे एक रन आलेला आहे. गौरव ऑन स्ट्राईक काय फटका मारलेला आहे. परत एक गेल्या षटकामध्ये 5 चौके मारलेले गौरव यांनी. मॅन ऑफ द सिरीजच्या रेंज मध्ये आलेत गौरव. आणि इकडे गच्चाळाचा क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक करून एक चांगला फटकार निघे गॅप मध्ये मारले. चौकार. उत्कृष्ट ही फलंदाजी करत ते जितेश. 5 चेंडू झालेले आहे. शेवटचा चेंडू असेल. डॉट चेंडू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 32. आणि इकडे गोलंदाजी मार्गावर आहे ते ओमकार पाटील. सामना करतील गौरव. हा इकडे गडी बाद केलेला आहे गौरवला. चांगली फलंदाजी करत होते पण इकडे गडी बाद झालेले आहेत. ओमकार पाटील काय चेंडू टाकलेला आहे. आणि इकडे नवीन फलंदाज आले ते संकेत उर्फ लेफ्टी. हे पहिला चेंडू डॉट. वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव. आणि इकडे गच्चाळ असे क्षेत्ररक्षण कुंदन कडून. चौकार. चेंडू तो सीमारेषा पार. संकेत काय फटका मारलेला आहे संकेत. परत एक चौकार. चार चेंडू झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू असतील. परत एक फटका आणि इकडे चेंडूला थांबवला आणि इकडे 2 रन धावून घेतलेले आहेत. गुड रनिंग. शेवटचा चेंडू असेल. कट लागले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 47. काय बॅटिंग करायचे संकेत. आणि गोलंदाजी मार्गावर आहे ते कुंदन.
चांगला फटका आणि इकडे चांगला थ्रो, पण इकडे चेंडू काय हातामध्ये भेटलेला नाही. स्ट्राईक वर आहे ते संकेत. आणि इकडे एसटीचा बॅट आणणार चेंडू, नो चेंडू, एक अतिरिक्त धाव. आणि इकडे गडी बाद, संकेत इकडे गडी बाद झालेले आहेत. बॅक टू द पवेलियन. आणि इकडे नवीन फलंदाज येत आहेत ते प्रवीण उर्फ पव्वा. हे काय गोड स्माइल दिली या पवानी. या पवानी इकडे दोन चेंडू दोन चौकार मारले, 100 रुपये पारितोषिक लागू होईल. इकडे चांगला फटका मारलेला पण चेंडू काय गेला नाही. 100 रुपये वाचले आहेत माझे. आणि इकडे कुठे माराय गेले पण कुठे गेलेला आहे बॉल. प्रवीण यांना अजून पण संधी आहे. दोन चेंडू आहेत, दोन चौका, 100 रुपये पारितोषिक लागू होईल हिमांशू कांबळे करून. हे चांगला फटका मारलेला पण इकडे रनआउट झालेले आहेत. 100 रुपये वाचलेले आहेत इकडे. आणि इकडे नवीन फलंदाज आले ते दिल्ली. शेवटचा चेंडू असेल. धाव संख्या आहे ती 51. हा इकडे काय चेंडू टाकलेला, फलंदाला काय चेंडू समजला नाही. धाव संख्या झाली ती 52 आणि 53चा टार्गेट असेल ते एमसीसी संघाला. उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आहे ती स्वामी समर्थ या संघाने. आणि इकडे लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. एमसीसी संघ आपले फलंदाज पाठवायचे आहेत. स्वामी समर्थ संघ इकडे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. हे आपल्याला ग्राउंड मध्ये दिसतंय ते नेहल इकडे मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट घालून आले ते नेहल.
गौरव इकडे काय फलंदाजी केली आहे ती गौरवनी. 6 चेंडूमध्ये 5 चौकार मारलेत गौरव. कुठेतरी आता रील बनवायची संधी भेटलेली आहे गौरवला. आणि इकडे फलंदाजीसाठी आले ते ओमकार पाटील. नॉन स्ट्राईकवर असतील ते सुमित. आणि इकडे गोलंदाजी मार्गावर आले ते एमसीसी व्ही मधून खेळतात ते नेहल. छावा. आणि इकडे पुढील होणारा सामना नवतरण डोंगरपार आणि ओमसाई मनेलपाडा. दोन्ही संघांनी टॉस साठी यायचं आहे. आणि इकडे पहिल्याच चेंडूवर ओमकार पाटील यांनी चौकार मारलेला आहे. नेहल यांना काय चौकार मारलेला आहे इकडे ओमकार पाटील यांनी. डॉट चेंडू. आणि इकडे ओमकार पाटील गडी बाद झालेले आहेत. काय कॅच पकडले आहेत संकेत गायकवाड. आणि इकडे नवतरण डोंगरपाडा आणि ओमसाई मनेलपाडा. टॉस सोडतोय त्यांच्यात. आणि इकडे नवीन बॅट्समॅन आले ते यश. आणि इकडे चौकार. यशने इकडे आल्या आल्या चौकार मारलेला आहे. एक गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. इकडे 4 चेंडू 8 धावा झालेले आहेत. आणि इकडे कट केलेला चेंडू इकडे परत जातो सीमारेषा पार. चौकार. आणि इकडे सागर इकडे वाट बघतात की माझ्याकडे चेंडू कधी येणार. सागर कांबळे. इकडे एक अतिरिक्त धाव गच्चाळाशी गोलंदाजी टाकायचे नेहल. इकडे चांगला फटका आणि काय फटका मारलेला चेंडू होतो सीमारेषा पार. चौकार. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 17. आता बघा कुठल्या टीमला खतरा आहे तो. अजूनपर्यंत नेहल इकडे ग्राउंड मध्ये आहेत. आणि इकडे गोलंदाजी मार्गावर आहेत ते जितेश. आणि सामना करतील ती सुमित. आणि इकडे पहिला चेंडू वाईट टाकलेला आहे. एक अतिरिक्त धाव. धाव संख्या होती ती 18. आणि इकडे रनआउटची संधी इकडे थ्रो दिलेला आहे पण इकडे गुड रनिंग बिटवीन 2 विकेट. एक चांगला चेंडू टाकलेला पण एक अतिरिक्त धाव. वाईट चेंडू. रिव्ह्यू ऑन आहे आपल्यासाठी.
आणि इकडे डॉट असा चेंडू. काय चेंडू टाकले जितेश. आणि इकडे फ्लिप केलेले चेंडूने इकडे चौकार मारलेला आहे. सागर इकडे काय हालतच नाही जागेवरून. हे 14 चेंडू मध्ये 29 धावा पाहिजे. सागर इकडे काय हल्ले नाही आपल्या जागेवरून. हे चांगला फटका इकडे. चांगला क्षेत्ररक्षक नितेश. काय क्षेत्ररक्षण केलंय नितेश यांनी. आणि इकडे स्वामी समर्थ संघाला 2 रनाची पेनल्टी भेटलेली आहे. आणि इकडे चांगला क्षेत्ररक्षण. 10 रनची पण चालेल. नेहर यांना विनंती आहे की मॅच मध्ये राहायचं आहे. दिली आहे. 28 झालेला आहे. हे काय गोलंदाज टाकले तेजस. डॉट चेंडू. 11 चेंडू 25 धावा पाहिजे. त्यांनी काय गच्चाड घाण असे क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एकदम घाण. अति घाण संकटात जाई असं घाण असे क्षेत्ररक्षण केले ते प्रवीण उर्फ पवेस. आणि इकडे नो चेंडू इकडे पंचांशी वाद नाही करायचा आहे. इकडे 2 रन धावून घेतलेले आहे. नो+2. 3 धावा भेटलेल्या आहेत या चेंडूवर. चेंडू काय चेंडू टाकले नाही इकडे. एकामेकांना टक्कर मारतायत तिकडे. आहा. हे डॉट चेंडू पाठीमागे मारा गेलेले पण बॅटची कडा लागून हे डॉट चेंडू झालेला आहे. नो चेंडू निकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी. चांगला थ्रो दिलेला पण थ्रो काय लागलेला नाही. गर आणि इकडे गडी बाद. यस बॅक टू द पवेलियन. 7 चेंडूनी 12 धावांची गरज. इकडे वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव. सात 11. 7 चेंडू मध्ये 11 धावांची गरज होती पण चौकार. 7 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. ह्याच्यानंतर मग टीम नाही टाकणार कुठे. आता फक्त काय एमपीएल मध्ये फॉर्म भरा 500 रुपये. हे संकेत गायकवाड आणि इकडे चौकार मारलेला आहे त्यांना पहिल्याच चेंडूवर. 5 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. ते एमसी संघाला विनिंग शॉट मारणार का नाही. इकडे वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव.
गौरव इकडे पूर्ण साथ देत आहेत आणि इकडे गडी बाद झालेले आहेत. स्मिथ आणि इकडे 4 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आणि नवीन बॅट्समॅन आले आहे ते रोहित आणि इकडे काय चेंडू टाकलेला आहे, क्लीन बोल्ड केलेला आहे. संकेत इकडे फिरकीची कमाल दाखवताना दिसत आहेत. आणि इकडे चौकार मारलेला आहे आणि इकडे मॅच जिंकलाय ते एमसीसी. हार्ड लक स्वामी समर्थ.